Now next is Mendeleev's periodic table. Mendeleev was the Russian scientist who developed periodic table of element during year 1869 to 1872. Now at the time of Mendeleev, 63 elements were known, and this Mendeleev considered fundamental property of this element as a atomic mass and arranged all the known 63 elements according to their increasing atomic mass. After that, he transformed that elements into the periodic table by considering physical and chemical properties of that element. Now, he considered physical and chemical property of element as melting point of element, boiling point of element, densities of element and hydrides and oxides of that element. करेक्ट. म्हणजे आता याने पिरियोडिक टेबल बनवण्यासाठी काय केलं तर याने असे कार्ड्स केले. ठीक आहे. 63 एलिमेंट्स नोन होते ऍट दॅट टाइम, म्हणून याने 63 असे कार्ड्स बनवले आणि या कार्ड्स वर त्याने काय काय लिहिले तर ॲटॉमिक मास. करेक्ट. ही कन्सिडर ॲटॉमिक मास ॲज अ स्टँडर्ड फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. ठीक आहे. असे 63 कार्ड्स बनवले होते आणि त्या प्रत्येक कार्डवर काय काय केलं त्याने तर ॲटॉमिक मास लिहिलं. त्याच्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट. ठीक आहे. अशा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट अँड ॲटॉमिक मास हे त्याने काय केलं कार्ड्सवर लिहिले. आणि असे किती कार्ड्स बनवले 63 कार्ड्स बनवले. का 63? कारण की त्यावेळेस 63 एलिमेंट्स काय होते नोन होते, त्यामुळे त्याने 63 कार्ड्स बनवले. आता हे कार्ड्स बनवल्यानंतर त्याने काय केलं पहिल्यांदा तर हे सगळे कार्ड्स हे जे एलिमेंट्स होते that elements are get arranged according to their increasing atomic mass. ठीक आहे. अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास हे सगळे कार्ड्स काय केले त्याने अरेंज केले. ठीक आहे. and after that he made a periodic table. ठीक आहे. he transformed this 63 element which were arranged according to their increasing atomic mass into the periodic table by considering physical and chemical properties of that element. ठीक आहे. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर करून त्याने एक पिरियोडिक टेबल बनवलं. ठीक आहे. आता हे बनवल्यानंतर त्याला काय दिसलं तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स गेट रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. ठीक आहे. काहीतरी डेफिनाइट इंटरवल नंतर ही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज होते एलिमेंट्सचे ते काय होत होते रिपीट होत होते. ठीक आहे. त्याच्यावरून त्याने त्याचा एक लॉ दिला. ठीक आहे. दॅट लॉ इज कॉल्ड ॲज मॅन्डेलिव्हज पिरियोडिक लॉ. अँड व्हॉट इज दॅट लॉ? दॅट लॉ इज the properties of element are the periodic function of their atomic masses. ठीक आहे. काय सांगितलं यांनी? the properties of element are the periodic function of their atomic masses. ठीक आहे. काय सांगितलं तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर दी पिरियोडिक फंक्शन. व्हॉट इज मीन बाय पिरियोडिक? आता मी आधी सांगितलंय व्हॉट इज मीन बाय पिरियोडिक. पिरियोडिक मीन्स विच गेट रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. जे काही डेफिनाइट इंटरवल नंतर रिपीट होणार आहे त्याला काय म्हणतो आपण पिरियोडिक म्हणतो. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं त्यांनी? द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर दी पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. हे काय झाला मॅन्डेलिव्हज पिरियोडिक लॉ झाला. म्हणजे काय होते तर प्रॉपर्टीज काहीतरी डेफिनाइट इंटरवल नंतर काय होतं ते रिपीट होतं. ठीक आहे. आता ह्यांनी जो पिरियोडिक टेबल दिला होता मॅन्डेलिव्हनी जो पिरियोडिक टेबल दिला होता त्याच्यामध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स होते. ठीक आहे. पिरियोडिक टेबल्स मधले जे व्हर्टिकल कॉलम्स होते ठीक आहे त्या कॉलम्सला त्याने ग्रुप म्हणून कन्सिडर केलं आणि जे हॉरिझॉन्टल रोज होते त्याला त्यांनी पिरियड्स म्हणून कन्सिडर केलं. ठीक आहे. पिरियड्स. ह्याच्यामध्ये मॅन्डेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये त्याने जे व्हर्टिकल कॉलम्स केले त्याला त्याने ग्रुप्स कन्सिडर केले आणि जे हॉरिझॉन्टल रोज केले त्याला त्याने पिरियड्स कन्सिडर केले. नाउ इन मॅन्डेलिव्हज पिरियोडिक टेबल देर आर टोटल 8 ग्रुप्स अँड 12 पिरियड्स. ठीक आहे. टोटल किती आहेत तर 8 ग्रुप्स आहेत आणि 12 पिरियड्स आहेत. कशामध्ये? मॅन्डेलिव्हज पिरियोडिक टेबल मध्ये. ठीक आहे. आता या टेबल मध्ये त्याने काय काय दिलं होतं तर ह्यांनी कसे अरेंज केले होते एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. ठीक आहे. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार अरेंज केले होते आणि त्याच्यानंतर त्याने केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या होत्या. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी अँड
हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ दॅट एलिमेंट. ठीक आहे, ह्याने आता आपल्याला टेबलमध्ये ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला आपल्याला या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये दिसेल. ठीक आहे, ते मी एक्सप्लेन करतो आता कसे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कंपाऊंड तयार होणार आहेत त्या एलिमेंट्सचे. हा, आता आपण बघितलं की मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये 8 कॉलम्स होते आणि 12 पिरियड्स होते. ठीक आहे, इथे आपण 8 कॉलम्स बघू शकतो आणि 12 पिरियड्स, पण मी आता सगळे दाखवलेले नाहीयेत. तुम्ही फिगर मध्ये बघू शकता 8 कॉलम्स आणि 12 पिरियड्स आणि सगळे 63 एलिमेंट्स कसे अरेंज केलेत मेंडेलिव्हने ते पण बघू शकता. मी इथं काही एलिमेंट्सच दाखवलेले आहेत, पूर्णच्या पूर्ण एलिमेंट्स दाखवलेले नाहीत, 63 एलिमेंट्स. नाउ वी कॅन सी the general molecular formula of compounds like hydrides and oxides on the upper side of this periodic table. ठीक आहे, पिरियोडिक टेबलच्या अप्पर साइडला आपण जनरल फॉर्म्युला बघू शकतो ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स कंपाऊंडचे. ठीक आहे, तर आता या ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स कंपाऊंड कसे तयार होणार आहे. नाउ इफ यू कन्सिडर हायड्रोजन, ठीक आहे, हायड्रोजन हा पहिल्या ग्रुप मध्ये आहे. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला काय आहे, पहिल्या ग्रुप्स मधील एलिमेंट्सचे जे ऑक्साइड्स तयार होणार आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, R2O. ठीक आहे, R2O. ठीक आहे, म्हणजे R म्हणजे एलिमेंट्स इन दॅट ग्रुप. ठीक आहे, दिस R इज एलिमेंट इन ग्रुप. ठीक आहे, तर ग्रुप मधला एलिमेंट आणि त्याला ऑक्सिजन. ठीक आहे, आता R मीन्स एलिमेंट इन द ग्रुप. इफ यू कन्सिडर हायड्रोजन एलिमेंट in this first group, correct, then what will be the formula, H, how many atoms of that element, that is 2, that means H2O, correct. This oxides will get form of the hydrogen in the first group, correct. Similarly if you consider this carbon, ठीक है, carbon which is in the fourth group. ठीक है, fourth group मध्ये आपण कार्बन बघू शकतो. आता इथं दोन फॉर्म्युले RH4 and RO स्क्वेअर. ठीक आहे, आता हा हायड्राइडचा फॉर्म्युला झाला आणि हा ऑक्साइडचा फॉर्म्युला झाला. आता याच्यामधला जर आपण फोर्थ कॉलम मधला जर आपण एक एलिमेंट कन्सिडर केला, ठीक आहे, कार्बन हा जर एलिमेंट कन्सिडर केला तर याच्यामध्ये काय आहे, तर R हा एलिमेंट असतो त्या ग्रुप मधला. किती ऍटम्स घ्यायचे त्या एलिमेंट्सचे, तर एकच ऍटम घ्यायचं, काही नाही लिहिलं म्हणजे एकच ऍटम घ्यायचं. आणि पुढं हायड्रोजनचे किती ऍटम्स, 4 ऍटम्स. ठीक आहे, हा CH4 म्हणजे मिथेन फॉर्म झाला. ठीक आहे, दिस विल बी दी हायड्राइड ऑफ कार्बन. आणि इथं काय फॉर्म होणार, तर एक कार्बन ऍटम, कारण की फक्त R लिहिलाय तिथं, म्हणजे एक कार्बन ऍटम अँड देन 2 ऑक्सिजन ऍटम, दॅट इज CO2, दॅट इज कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, म्हणजे हा काय आहे, ऑक्साइड्स ऑफ दी कार्बन अँड दिस इज दी हायड्राइड्स ऑफ दी कार्बन. इन दिस वे we can write hydrides and oxides compound of any elements from this periodic table by using this general molecular formula. ठीक आहे, हे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला यूज करून आपण हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कंपाऊंड ऑफ एनी एलिमेंट काय करू शकतो, आपण लिहू शकतो. ठीक आहे, नाव आता आपल्याला बघायचे व्हॉट आर दी मेरिट्स अँड डिमेरिट्स. मेरिट्स मीन्स ऍडव्हांटेजेस, डिमेरिट्स मीन्स डिसएडव्हांटेजेस ऑफ दी मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. We have seen periodic law given by Mendeleev, that is the properties of the element are the periodic function of their atomic masses. While applying this law, Mendeleev thought that the information available about the properties of element is not final and this could get changed. Due to this, the Mendeleev's periodic table has some merits. Now we have to see what are the merits or advantages of the Mendeleev's periodic table. Now first advantages is the atomic masses of some elements get revised to give them proper place in the periodic table as per their property. ठीक है, the first merit is the atomic mass. Correct. Now first merit of Mendeleev's periodic table is what, the atomic mass of some elements get revised to give them proper place in the periodic table according to their property. Now for example, previously determined atomic mass of beryllium is 14.09. Now revised mass of beryllium is
9.4. ठीक है, that means actual mass of beryllium is 9.4. That's why the beryllium is placed before the boron. ठीक है, this is the first merit of the Mendeleev's periodic table, in which the elements gets their proper place in the periodic table. ठीक आहे, अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी. ठीक आहे, त्यांचं मास काय केलंय, रिवाइज केलंय, ऍक्च्युअल मास त्यांचं फाइंड केलं आणि त्यांना काय दिलंय, पिरियोडिक टेबल मध्ये एक प्रॉपर प्लेस दिली अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, बेरिलियमचं आपण एक्झाम्पल बघू शकतो, ज्याचा आधी मास होता 14.09, पण ऍक्च्युअल मास त्याचं 9.4 आहे. हे रिवाइज करून फाइंड केलं, ऍक्च्युअल मास 9.4 आहे आणि तो बोरॉनच्या आधी काय केला, बेरिलियम प्लेस केला. दिस इज द फर्स्ट मेरिट ऑफ द Mendeleev's periodic table. Now second merit of Mendeleev's periodic table is Mendeleev kept vacant places for the elements which were not discovered at that time. ठीक आहे, त्यावेळेस जे डिस्कवर झालेले नव्हते त्या एलिमेंट साठी त्यांनी काय केलं, तर वॅकंट प्लेसेस ठेवले. सेकंड मेरिट इज ही केप्ट वॅकंट प्लेसेस फॉर एलिमेंट करेक्ट. ही केप वॅकंट प्लेसेस फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. ठीक आहे, तोपर्यंत जे डिस्कवर झाले नव्हते त्यांच्यासाठी त्याने काय ठेवले, तर वॅकंट प्लेसेस ठेवले त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये. हा काय त्याचा सेकंड मेरिट आहे. फॉर एक्झाम्पल दी 3 अननोन एलिमेंट्स. ठीक आहे, जे 3 अननोन एलिमेंट्स होते त्याने त्याला इका बोरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन अशी नावं दिली त्यांच्या नेबर्स पासून. त्यांच्या नेबर्स पासून जे 3 अननोन एलिमेंट्स होते त्यांना इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असे नावं दिले. अँड देअर मासेस आर इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 72. पण एवढंच त्यांनी मासेस आणि नावच नाही दिले, तर त्याच्या प्रॉपर्टी पण काय केल्या होत्या, त्यांनी प्रेडिक्ट केल्या होत्या. मेंडेलिव्हनी इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन यांच्या प्रॉपर्टीज पण काय केल्या होत्या, प्रेडिक्ट केल्या होत्या. आफ्टर discovery of these elements, correct, after discovery of these 3 elements they give name as a scandium, gallium and germanium. ठीक है, इका बोरॉन gives name as a scandium, correct, then इका aluminum give name as a gallium and इका aluminum gives name as a germanium. Correct. This is the second advantages or merits of the Mendeleev's periodic table. काय तर त्यांनी वॅकंट प्लेसेस ठेवले होते म्हणून जे नवीन जे फाउंड होतील एलिमेंट ते त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये काय होत होते, तर फिट होत होते. नवीन जे एलिमेंट्स फाइंड होत होते त्याच्यापैकी त्यांनी 3 एलिमेंट्स प्रेडिक्ट केले होते. त्याला त्याने इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असे नाव दिले होते त्याच्या नेबर्स पासून. आणि त्याचे ॲटॉमिक मासेस पण सांगितले होते, 44 इका बोरॉन, 68 इका अल्युमिनियम आणि 72 इका सिलिकॉन. बट एवढंच त्यांनी नाही सांगितलं, ॲटॉमिक मासेस नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण सांगितल्या होत्या. आणि आफ्टर डिस्कवरी ज्यावेळेस हे एलिमेंट्स ऍक्च्युअली फाउंड झाले तेव्हा त्यांना नाव दिलं, इका बोरॉनला स्कॅन्डियम नाव दिलं, इका अल्युमिनियमला गॅलियम नाव दिलं आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम असं नाव दिलं. हा काय सेकंड मेरिट ऑफ द Mendeleev's पिरियोडिक टेबल. आता जे नोबेल गॅसेस एलिमेंट्स ऍट द एंड ऑफ द 19th सेंचुरी फाउंड झाले होते, सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन, त्यांना ह्या Mendeleevच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबल मध्ये जागा नव्हती किंवा Mendeleevने त्याच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबल मध्ये हे कन्सिडर केलेले नव्हते नोबेल गॅसेस. बट आफ्टर फाइंडिंग दिस नोबेल गॅसेस ही मेक ए न्यू ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग दी ओरिजिनल पिरियोडिक टेबल. ठीक आहे, Mendeleevने काय केलं तर नवीन ग्रुप फॉर्म केला फॉर दिस न्यूली फाउंड नोबेल गॅसेस एलिमेंट without disturbing its original periodic table and give that group name as a zero group. ठीक आहे, त्याने काय केलं तर त्याने काय केलं तर प्रॉपर प्लेस दिलं जे नोबेल गॅसेस फाउंड झाले ऍट द एंड ऑफ द 19th सेंचुरी. ठीक आहे, त्यांना प्रॉपर प्लेस दिली इन द पिरियोडिक टेबल बाय क्रिएटिंग न्यू ग्रुप अँड कॉल्ड दॅट ग्रुप ॲज अ झिरो ग्रुप.
विदाउट डिस्टर्बिंग दी ओरिजिनल पिरियोडिक टेबल. ठीक आहे, जो ओरिजिनल पिरियोडिक टेबल होता त्याला डिस्टर्ब न करता नवीन एक ग्रुप बनवला जे न्यूली फाउंड नोबेल गॅसेस जे फाउंड झाले होते त्यांच्यासाठी, आणि त्याला त्या ग्रुपला 0 ग्रुप असं नाव दिलं. ठीक आहे, दीज आर दी 3 merits of the Mendeleev's periodic table. Now this Mendeleev's periodic table also has some demerits or also have some limitations. That limitations we have to see. Now today we are not using Mendeleev's periodic table for the study of elements. Why? Because Mendeleev's periodic table have some limitation, in which first limitation is what? Atomic masses of some elements like cobalt and nickel are same. Therefore there is a difficulty regarding to the sequence of these एलिमेंट्स. ठीक आहे, आता जर फर्स्ट लिमिटेशन जर बघितलं आपण, फर्स्ट लिमिटेशन काय आहे? डिफिकल्टी. Right? First limitation is what? Difficulty in the sequence of elements like cobalt and nickel. Why? Because cobalt and nickel have same atomic mass, and we know the Mendeleev's periodic table is based on increasing atomic mass. ठीक आहे, आता या दोघांचा ॲटॉमिक मास काय आहे? 59. म्हणजे दोघांचा ॲटॉमिक मास हा सेम आहे, आणि Mendeleev's periodic टेबल हा इंक्रीजिंग ॲटॉमिक मास वर अरेंज केलेला आहे. दॅट्स व्हाय देयर इज अ डिफिकल्टी इन द सिक्वेन्स ऑफ द एलिमेंट्स लाइक cobalt and nickel. Now second is what? There is a challenge to place isotopes in the Mendeleev's periodic table. ठीक है, there is a challenge to place isotopes in Mendeleev's periodic table. Correct? There is a challenge to place isotopes in the Mendeleev's periodic table. This is the second limitation of Mendeleev's periodic table. Now, what is isotopes? Isotopes having same chemical property but different atomic mass. Correct? Isotopes having same chemical property but different atomic mass. ज्या एलिमेंट्स चे केमिकल प्रॉपर्टी सेम असते but atomic mass काय असतं? डिफरंट असतं. That elements are called as isotopes. For example, chlorine. Chlorine, if we consider, chlorine has two isotopes, that is chlorine 35 and chlorine 37. ठीक है, these are the two isotopes of the chlorine. Now these two isotopes have same chemical property but different atomic mass, and we know Mendeleev's periodic table is arranged on the atomic mass. ठीक है, that's why there is a challenge to place these isotopes in the Mendeleev's periodic table. Now third limitation, the increasing atomic mass of the elements were not uniform in the Mendeleev's periodic table. That's why there is a difficulty in determining the number of elements get found in between any two elements. ठीक आहे, म्हणजे काय आहे थर्ड? तर the increasing atomic mass is not uniform. ठीक आहे, increasing atomic mass is not uniform in the Mendeleev's periodic table. एलिमेंट्स मधले जे atomic mass अरेंज केले होते अकॉर्डिंग टू द atomic mass ते युनिफॉर्म नव्हते. That's why it is difficult to determine number of elements found in between any two elements. Now, for example, if you consider elements like sodium, magnesium and aluminium. Now we know atomic mass of sodium is 23, magnesium is 24 and aluminium is 27.3. Correct? There is no uniformity in the increasing atomic mass. ठीक आहे, atomic mass मध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी दिसत नाहीये. इथं फक्त 1 चा डिफरन्स आहे आणि इथं 3.3 चा डिफरन्स आहे. That's why we cannot determine how many elements will get found in between these two elements. ठीक आहे, किती एलिमेंट्स फाउंड होतील या दोघांच्या मध्ये हे सांगू शकत नाही. हा काय आहे? थर्ड लिमिटेशन ऑफ द Mendeleev's periodic table. Now last limitation is position of hydrogen. Fourth limitation is position of hydrogen. Now this hydrogen shows similar property with the halogen group. That is, hydrogen shows similarity with halogen, that is group number 7, and also shows similar property like a alkali metal, that is group number
1. ठीक आहे, या दोन्ही ग्रुप्स बरोबर काय दाखवतोय हा हायड्रोजन, सिमिलॅरिटीज दाखवतोय. दॅट्स वाय देयर इज अ डिफिकल्टी in the position of the hydrogen in Mendeleev's periodic table. These are the 4 limitations of Mendeleev's periodic table, due to which we are not using this Mendeleev's periodic table for the study of elements. These all limitations get overcome in the modern periodic table that we have to study in next lecture.